बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सौ मिनल वसमतकर लिखित कादंबरी झनत्कार भाग 3. राजे गुंडे आत आले व त्यांनी जेवणाची तयारी झाली आहे, चला असे म्हटले. इनामदार, गिरीराज, देशपांडे, चिंतामणीकर, आपण जेवणासाठी टेबल खुर्चीवर बसणार की भारतीय बैठकीवर? बोला. मी दोन्ही व्यवस्था ठेवली आहे. यावर्षी आमचे आबासाहेब, बापूसाहेब असते तर त्यांना मी विचारलंही नसतं. यावर्षी जुन्या पिढीनं यायचं टाळलेलं दिसतंय. सर्व तुम्ही नवीन मुलं, तुमची पसंत बोला. गुंडे म्हणाले, आपल्याला टेबल खुर्च्याही चालतील. इनामदार, आपल्याला काहीही चालेल. चिंतामणीकर आणि देशपांडे, पण मी म्हणतो, गुंडे म्हणतच आहेत तर भारतीय बैठक काय वाईट आहे? गिरिराज म्हणाले, ठीक आहे, तुमचा मान मोठा. तुम्ही म्हणतच आहात तर भारतीय बैठक. इनामदार म्हणाले, आपण आपले ऐश्वर्य टिकवून ठेवले पाहिजे असं मला वाटतं. काही झालं तरी आपले पूर्वज राजे होते, आपण ते पुढं चालवलं पाहिजे. आणि लोक ऐकतात तर का नको तुम्हीच सांगा. गिरिराज म्हणाले, नाही, भारतीय बैठकीवर जेवण्याबद्दल माझा विरोध नाही, पण आपले राजे पण संपले. आपण नुसते नावाचे राजे आहोत. इनामदाऱ्या गेल्या, वतनं गेली, नावं तेवढी शिल्लक आहेत. बाकी काय आहे आपल्याजवळ आता? ज्या जुन्या गोष्टी झाल्या त्याला तुम्ही किती दिवस कवटाळून बसणार? जुन्याबद्दल आस्था असावी, पण नव्याबद्दल ओढही हवीच. चला जेवायला, लोक थांबलेत. गुंडे म्हणाले. ओसरीवर ताटपाट मांडले होते, रांगोळ्या काढल्या होत्या, वाडप्यांची धावपळ चालली होती. या गिरिराज, तुम्ही या पानावर बसा. तुमच्या बाजूला इनामदार बसतील. देशपांडे, तुम्ही बसा इनामदारांजवळ. चिंतामणीकर, तुम्ही देशपांडेंजवळ बसा. गिरिराजाच्या बाजूला गुंडे तुम्ही बसा, कारण आबासाहेबांसारखेच आहेत गिरिराज असे समजू आपण. बेळेगावचे कुंडीराज म्हणाले, आणि आमच्या बाजूला तुम्ही बसा कुंडीराज. गुंडे म्हणाले, अहो, आपले पाटील दिसत नाहीत. देशपांडे हळूच म्हणाले, ते तिकडे गेलेत, तिकडे नॉनव्हेजची पंगत आहे. इनामदार त्यांच्या कानात कुजबुजले. पंगत बसली. हा, गणूभाऊ, सोडा संकल्प. सदानंदीचा दोस्त तू, बोला भवानी की जय. गणूभाऊनी संकल्प सोडला. सर्वजण जेवायला बसले. जेवता जेवता पुन्हा गप्पा रंगल्या. अहो, आपले लोलिंबेकर आले नाहीत. कुंडीराज म्हणाले, हो, त्यांची तब्येत ठीक नाही, नाहीतर देवीच्या दर्शनाला व प्रसादाला चुकत नाहीत ते. गुंडे म्हणाले, चटण्या, कोशिंबीर, कुरड्या, पापड्या, भजे, भाजी, वरण भात, बासुंदी, पोळी, जेवणाचा बेत चांगलाच जमला होता. सावकाश होऊ द्या मंडळी. अरे, बासुंदी वाढ, एक एक वाटी सर्वांना. घ्या गिरिराज. राजे गुंडे, नाही, नको नको मला. इनामदारांनाही वाढ एक वाटी. नाही गुंडे, मला पचतच नाही. आता तुम्ही तरुण मुलांनीच पचत नाही म्हटलं तर आपण कसं घ्यायचं? कुंडीराज म्हणाले, तुमचं म्हणणं बरोबर आहे. देशपांडे, जरा लांब झालेत, त्यांना वाढ एक वाटी. त्या चिंतामणीकरांना आग्रहाची सवय आहे रे, त्यांना जरा आग्रहाने वाढ. गुंडे म्हणाले, खरे सांगू का गुंडे, ब्राह्मणांनी पेशवाई खाण्यातच घालवली. देशपांडे म्हणाले, हे अगदी खरं आहे सर, परंतु ब्राह्मणानेच ती निर्माण केली होती हेही खरं आहे. इनामदार म्हणाले, 6 वाजता देवीची आरती झाली. सारे जण आरतीला जमले होते. प्रसाद झाला.
मंडळी हळूहळू उठू लागली. काय मंडळी, यात्रेत फेरी मारायची काय कुणाला? गुंडे म्हणाले. मला नाही वाटत कुणाला यायचे असेल म्हणून. कुंडीराज. तर मग आपण शिकारला निघायचं रात्री. पाटील. चालेल. गिरीराज. कुंडीराज आणि तुम्ही दोघेही शिकारीचे शौकीन, आम्ही काही त्यातले नाही. काय इनामदार? चिंतामणीकर म्हणाले. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मला परवानगी द्या गुंडे जायला. इनामदार म्हणाले. छे छे, इतक्यात परवानगी? गुंडे म्हणाले. हो, मला गेलंच पाहिजे आणि मला शिकारीचा शौकीन आहे. इनामदार म्हणाले. पण नुसते यायला काय हरकत आहे? कुंडीराज. बाकी मंडळी पण येत आहेत ना? गुंडे म्हणाले. नाही, पण मी निघणारच. इनामदार. ठीक आहे, तुमची मर्जी. आलात, खूप आनंद वाटला. गणूभाऊ, नारळ आणा, इनामदार निघालेत. गुंडे म्हणाले. गणूभाऊने नारळ पेढे दिले आणि इनामदाराने निरोप घेतला. बाकीची मंडळी पाळणीच्या अरण्याकडे वळली. संध्याकाळ असल्यामुळे रातराणीचा गंध अरण्याजवळ आल्यावर मनाला धुंद करत होता. गिरीराज, यावेळी तुम्ही शिकार करा. कुंडीराज म्हणाले. वा वा, तुम्ही असताना आम्ही शिकार करणार? गिरीराज. तसं नाही गिरीराज, आता तुम्ही तरुण मुलं, उसळतं रक्त तुमचं. तुमच्या घराण्यात हाच शौक पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. आजची शिकार तुम्हीच करायची, मी तुमच्या मागे राहतो. हा, बरोबर आहे. पाटील म्हणाले. गाडी अरण्यात आली. मचाण आधीच तयार करून ठेवले होते. गिरीराज एका मचाणावर बसले, त्यांच्या बाजूला पाटील बसले. कुंडीराज गिरिराजांच्या मागे बसले. चिंतामणीकर, तुम्ही बसता? कुंडीराज म्हणाले. छे छे, तो आपला धंदा नाही. आम्ही आपली कंपनी म्हणून आलोत. मी आणि देशपांडे साहेब बसतो चहा पीत. तुमचं चालू द्या. आज लोलिंबेकर पाहिजे होते. पाटील म्हणाले. सर्वजण शिकारीचा पवित्रा घेऊन बसले. हळूहळू रात्र चढत होती. मालक, ती बघा, वाघिणी त्या पाला वाचतोया. राम्या म्हणाला. गिरिराज, नेम धरा. कुंडीराज. वाघीण आली. खूप मोठी होती. तिचे डोळे रात्रीच्या अंधारात चमकत होते. ती त्यांच्या टप्प्यात आली. पहिलीच वेळ असल्यामुळे गिरिराज थोडे घाबरले, पण अखेर एका राजाचं रक्त होतं ते थोड्याच वेळात सावरलं. वाघीण अजून जवळ आली. गिरिराजाने बंदुकीचा चाप ओढला आणि सूंग करीत गोळी वाघिणीच्या डोक्यात घुसली. वाघिणीने मोठी डरकाळी फोडली आणि ती खाली कोसळली. वा युवराज, बहादर आहात. कुंडीराज म्हणाले. बाकीच्या लोकांनी ती वाघीण बंगल्यावर आणली. सर्वजण बंगल्यापाशी आले. पहाटेचे 3 वाजले होते. मंडळी थकली होती. थकलेल्या शरीरावर झोपेचा अंमल होऊ पाहत होता. गिरिराजांनी बिछाण्यावर अंग टाकले आणि क्षणातच ते निद्रादेवीच्या अधीन झाले. सकाळी मंडळी उशिरा उठली. चहा पाणी झालं. नाश्ते उरकले आणि मंडळी दुपारच्या जेवणाला कुंभारगडला परत आले. राजे गुंडे वाटच पाहत होते. मजेत जेवणं उरकली आणि थोडी विश्रांती झाली. 4चा चहा झाला. राजे, आम्ही निघतो आता. गिरिराज म्हणाले. तुम्ही निघता हे कसं शक्य आहे? तुम्ही आत्ताच जाऊ शकणार नाही. राजे गुंडे म्हणाले. पण आता काय राहिले? गिरिराज म्हणाले. पाटील, सांगा त्यांना. कुंडीराज म्हणाले. त्याचं काय आहे युवराज, इथला एक नेम आहे. पाटील, नेम? तो कसला? गिरिराज. तो असा की इथे शिकारीच्या दुसऱ्या दिवशी गाण्याची खाजगी मैफिल आयोजित करण्यात येते.
शिकारीचा मानकरी त्या मैफलीचा मानकरी समजला जातो. राजे गिरीराज, आपण यावर्षी या मैफलीचे मानकरी आहात. पाटील म्हणाले. मी नाही समजलो. गिरीराज. समजेल रात्री. गुंडे म्हणाले. संध्याकाळ झाली होती. गिरीराजांनी लखनवी झब्बा पायजमा परिधान केला. पायात सलीमशाही जुता, गळ्यात मोत्याचा कंठा घातला व ते दिवाणखान्यात आले. दिवाणखान्यात सर्वजण त्यांचीच वाट पाहत होते. चला, गिरीराज आले असे म्हणत सर्वजण उठले व रंगमहालाकडे वळले. एका दालनात आले. त्या दालनाला पातळ पडदे सोडलेले होते. त्याला मोत्याच्या झालरी लावल्या होत्या. दालनात गाद्या गालीचे अंथरले होते आणि त्यावर मखमलचे लोट ठेवलेले होते. अत्तराचा वास सर्वत्र दरवळत होता. मध्यभागी वेल्वेटचा गालीचा अंथरला होता. त्यावर तसेच लोड होते. त्याच्यासमोर एका तबकात मोगऱ्याचे गजरे ठेवलेले होते. त्याच्याजवळ सर्वजण आले. बसा गिरीराज, तुम्ही या गादीवर. या आसनाचे मानकरी आज तुम्ही आहात. आजपर्यंत हा मान कुंडीराजाचा किंवा पाटलाचा होता. आज नवा मानकरी मिळाला या आसनाला. गुंडे म्हणाले. नवीन पिढी पुढे आले पाहिजे म्हणून आम्ही यावर्षी बसलो नाहीत शिकारीला. कुंडीराज म्हणाले. इतक्यात मंद वाद्य वाजू लागले आणि मधून एक नर्तकी आली. तिच्या हातात विड्याचे तबक होते. ती गिरिराजांजवळ आली. तिने तबकातील मोगऱ्याचे गजरे उचलले व गिरिराजांच्या हाताला बांधले व विड्याचे ताट पुढे केले. घ्या असे म्हणत तिने लवून मुजरा केला. ती खाली वाकली असताना तिचे अंग दिसत होते आणि कमर उघडी असल्यामुळे ती अधिकच लचकल्याचा भास होत होता. गिरिराजांना यापूर्वी मुलीचा संबंध फक्त कॉलेजातच आला होता, परंतु त्यांनी वाकड्या नजरेने मुलीकडे कधीच पाहिले नव्हते आणि इतक्या जवळूनही कधी पाहिले नव्हते. ते मंत्रमुग्ध होऊन गेले. तिच्याकडे पाहतच राहिले. युवराज, विडा घ्या, गुंडे म्हणाले. गुंडेंच्या शब्दाने गिरिराज भानावर आले व त्यांनी विडा उचलला. तिने एक मोहक हास्य केले व मुजरा करून ती आत वळली. नाचगाण्याला सुरुवात झाली. नर्तकी बेभान होऊन नाचत होत्या. गिरिराजाने रंगमहालात एक नजर टाकली. सर्वजण गाण्यात तल्लीन झाले होते. सर्वांमध्ये गणुभाऊ जोशीही होते. गिरिराजांच्या मनात आले. गुंडेचा उपाध्याय या बैठकीत, पण त्यांना देशपांडे सर मात्र कुठेच दिसले नाहीत. रात्र चढली होती तशी लोकांची नशाही चढली होती. पहाट झाली आणि तबल्यावरची थाप थांबली. नुपुराचा झनत्कार थांबला. खाजगी मैफिल संपली. सर्वजण झोपण्यासाठी वळले. सकाळ झाली. गिरिराज उठले, पण त्यांचे डोळे झोपेने जड पडले होते म्हणून ते परत झोपले. पुन्हा ते उठले तेव्हा उन्ह बरीच वर आली होती. ते तोंड वगैरे धुवून दिवाणखान्यात आले. सर्वजण त्यांचीच वाट पाहत होते. काय गिरिराज, झोप लागली का नाही? कुंडीराज म्हणाले. अहो, झोप लागली म्हणून तर ते इतक्या उशिरा उठले. पाटील म्हणाले. कुंडीराज, पाटील, युवराज अजून नवीन आहेत, जरा कलानी घ्या. गुंडे म्हणाले. दुपारची जेवणं झाली. सर्वांची जाण्याची परवानगी मागितली. गुंडेंनी गणुभाऊच्या हाती सर्वांना प्रसादाचे नारळ व पेढे दिले. सर्वजण परत निघाले. गिरिराजांनीही आपली कार काढली आणि ते कांचनगडच्या दिशेला वळले, पण मनात काहीतरी घेऊनच. छुम छुम छनन छुम छुम पायात घुंगरू बांधून रूपा त्या आवाजाच्या तालावर नाचत होती आणि त्या घुंगरांच्या झनत्काराने बेभान होऊन नाचत होती. बेटी रूपा. हाँ आई अब्बाजान, तू क्या कर रही थी? जी जी मैं मुझे मालूम है तू क्या कर रही थी. तुझे कितनी बार कहा है तू पाँव में घुंघरू मत बांध. लेकिन अब्बाजान, नाही, तू आता लहान नाहीस, तू आता मोठी झालीस आणि हे घुंगरू पायात बांधत जाऊ नकोस. मला पटणार नाही ते. पण अब्बाजान,
बाकी मुली तर तुमच्याकडे गाणं शिकायला येतात. मला अभिमान आहे की मी उस्ताद महम्मदसारख्या एका चांगल्या उस्तादाची मुलगी आहे. आज लखनौमध्ये तुमचं नाव आहे. लखनौमध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ गवई समजले जातात. तुम्ही सर्वांना गाणं शिकवता आणि आपल्या मुलीला मात्र शिकू नको म्हणता. तुमच्याकडे आज किती मुली गाण्याच्या मैफलीसाठी तयार आहेत. तुम्ही गावोगाव मुली घेऊन फिरता, त्यांना नाच गाणं शिकवता आणि मला मात्र घुंगराला हात लावू देत नाहीत. एवढेच नाही तर सलीमा दिदीला पण तुम्ही गाणं शिकवता, नाच शिकवता, पण मला मात्र नाही. सलीमा दिदी ही तुमचीच मुलगी आणि मीही तुमचीच. ती मोठी, मी लहान. मग मला का नाही शिकवायचे? तुझे कैसे कहू बेटी. ते काही नाही, मला शिकायचंच आहे. वरील संवाद लखनौमधील उस्ताद महम्मद यांच्या घरी चालला होता. महम्मद उस्ताद हे लखनौमधील पहिल्या क्रमांकाचे गवई. त्यांना 2 मुली, मोठी सलीमा आणि लहानी रुपा. उस्ताद महम्मद रुपाला गाण्यापासून दूर ठेवत होते, परंतु रुपा वडिलांना चोरून पायात घुंगरू घालून नाचत होती. तिचा आवाजही चांगला होता. 13-14 वर्षांची रुपा पुढे नुकतीच तारुण्यात पाऊल ठेवत होती. नुपुरांच्या झनत्काराने तिला मंत्रमुग्ध केले होते आणि देवाने तिला रूपही तसंच दिलं होतं. तिला जन्माला घालताना पूर्ण सौंदर्याचा घडाच जणू तिच्यात ओतला होता. सुवर्ण वर्ण, चाफेकळीसारखे नाक, लांब सडक काळेभोर केस, टपोरे डोळे, सुडौल बांधा. तिला पाहणाऱ्याला वाटत होतं की स्वर्गातून एखादी अप्सराच खाली उतरली आहे. रुपा, क्या सलमा दीदी, अगं तू काय करतेस? उठ ना. शाळेची वेळ झाली आणि तू अजून तंबोरा घेऊन बसलीस. अगं तुला शाळेत यायचंय ना? हो, तर मग आटोप. दोघी शाळेत गेल्या. त्या दिशेने उस्ताद महम्मद पाहत राहिले. ते मनात विचार करू लागले. रुपा बेटी आता मोठी झाली हे आपल्या लक्षातच आले नाही. आता तिची शादी करायला पाहिजे. सलीमाची शादी झाली की रुपा बेटीची शादी केली म्हणजे आपण वचनातून मुक्त झालो. पण रुपा बेटीला कौनसा लडका पसंत करेगा? वचनानुसार तिची शादी ब्राह्मणाच्या मुलाबरोबर व्हायला पाहिजे. पण हे कसं शक्य आहे? पण काही झालं तरी रुपा बेटीची शादी 1-2 वर्षात करावीच लागणार. हे अल्लाह, म्हणून ते उठले. मुली नृत्य शिकण्यासाठी आल्या होत्या. ते नृत्यशाळेत गेले. पण आज त्यांचं मन नृत्यशाळेतही लागत नव्हतं. आजपर्यंत नृत्यशाळेत मन कधी लागलं नाही असं कधी झालं नव्हतं. उलट तो त्यांचा मोठा आधार होता. मग आजच असे का व्हावे? रुपा बेटी, रुपा बेटी, त्यांचं अंतर्मन त्यांना पुन्हा पुन्हा म्हणत होतं. तू रुपाला घुंगरांपासून दूर ठेव, दूर ठेव. त्यांनी मनात एक विचार केला आणि ते उठले. घरी आले. मुली अजून शाळेतून घरी आल्या नव्हत्या. त्यांनी स्नान केले, नमाज पडला आणि हॉलमध्ये येऊन बसले. त्यांनी लांबवर नजर टाकली. दोघीही मुली बंगल्याचे गेट उघडून आत येत होत्या. स्कूल से आई बेटी तू? हाँ अब्बाजान, चलो खाना खाएंगे. दोघींनी हातपाय धुतले आणि त्यांनी करून ठेवला स्वयंपाक टेबलावर घेतला आणि कटोरी थाले मांडले. टेबलावर तिघंही जेवायला बसले. उस्ताद महम्मद गुपचुप दाल रोटी खात होते. अब्बाजान, तबीयत ठीक है ना? हाँ बेटी. तो फिर आप क्या सोच रहे हैं? बेटी, बेटी रूपा, मैं सोचता हूँ तुम्हें बम्बई में हॉस्टल में रख दूँ, पढ़ाई भी होगी और क्या अब्बाजान? कुछ नहीं, कुछ नहीं. पढ़ाई अच्छी होगी. यहाँ क्यों नहीं अच्छी होगी? वैसी बात नहीं थी बेटी, लेकिन सलीमा शादी करून जाईल आणि तुला कोणी सोबत राहणार नाही आणि तू घरचं एकटी कसं सांभाळणार? जर तुमची आई असती तर गोष्ट वेगळी होती. तुम्ही दोघी 2-3 वर्षांचे असताना तुमची आई वारली आणि तेव्हापासून मी तुमचा सांभाळ केला.
पण आता सलीमा शादी झाली की जाणार आणि तू एकटी पडणार. हे काय अब्बाजान, मी नाही राहणार मुंबईला. सलीमा दिदी जाणार आणि मग तुमचं खाणं पिणं कोण पाहणार? मी इथेच राहणार, इथेच शिकणार. मी मुळीच मुंबईला जाणार नाही. आणि जर उद्या तुझी शादी झाली तर मग कोण पाहणार? तेव्हाच तेव्हा, पण आता मी जाणार नाही. सलीमा दिदी गेली की घरचं सारं मीच पाहणार. हो ना ग दीदी? हा क्यों नाही? रूपाचा नकार असला तरी अब्बाजांचा विचार पक्का झाला. त्याने रूपाला शिक्षणासाठी मुंबईला ठेवण्याकरता प्रयत्न सुरू केले. मे संपला, जून अर्धा झाला आणि गिरिराज परत शिकण्यासाठी अकालगडला गेले. कॉलेजच्या जीवनात चांगलेच रमले. हे त्यांचं BAचं शेवटचं वर्ष. आबासाहेब कांचनगडच्या कारभारात चांगलेच अडकले. वडिलांच्या माघारी सर्व सांभाळता सांभाळता त्यांना वेळ मिळेनासा झाला. अशातच कांचनगडचा राजेश्वरचा उत्सव आला. बाहेरगावचे लोक येणार, त्यांची व्यवस्था करण्यात आबासाहेब आणि पार्वतीबाईंची धावपळ होऊ लागली. पंत, बोला राजे. नाही, आता पैशाची काही कमतरता नाही ना उत्सवासाठी? तशी चणचण नाही, पण थोडी अडचण आहे पंत. मुजरा मालक. महात्बा, बोल काय ते? ही दागिन्यांची यादी वहिनी साहेबांनी दिली पंतांना द्यायला. पंत, घ्या ती यादी. उत्सवासाठी राणीसाहेबांना कोणकोणते दागिने हवेत ते द्या. ही दुसरी यादी कशाची महात्बा? कपड्याची आहे. म्हणाल्या येणाऱ्या लोकांना आहेर करावे लागतील, त्याची ही यादी. असं असं, घ्या पंत, तीही यादी घ्या आणि राजेश्वराच्या उत्सवाला येणाऱ्या लोकांना ज्याच्या त्याच्या इतमामाने आहेर आणा. आणि अक्कासाहेबांना आणायला महात्बा तू जाऊ द्या. बघता बघता आषाढ संपत आला. उत्सवासाठी राजवाड्यात तयारी झाली. आषाढ अमावस्या आणि श्रावणातील प्रतिपदा हे 2 दिवस कांचनगडमधील राजेश्वराचा फार मोठा उत्सव असे. श्रावणातील द्वितीयेला पालखी निघे आणि मग उत्सवाचे विसर्जन होई. अक्कासाहेब आल्यात, मंजुळा म्हणाली. वंस आल्या. मंजुळा, पाणी दे वंसला पाय धुवायला. या वंस या. बरं झालं आलात ते. यावेळी तुमची फार आठवण येत होती. सारं मला एकटीलाच पाहावं लागत होतं. आता स्वयंपाकाचं सारं तुमच्यावर सोपवलं बरं का? पार्वतीबाई म्हणाल्या. वहिनीबाई ताट मांडतील, मंजुळा म्हणाली. चला वंस, जेवून घेऊ. म्हणजे आजचा दिवस आराम करा. उद्यापासून लोक येतील, मग काही आराम मिळणार नाही ना. वहिनी, गिरिराज येणार असेल ना? हो, येतो तर म्हणाला. कॉलेजात चांगले रमलेत. बोलता बोलता त्या स्वयंपाकघरात आल्या. ताटं तयार होती. आबासाहेब उत्तम गुरु पाटावर जेवणासाठी बसत होते. 2 पाट रिकामे होते, त्यावर ह्या दोघी जाऊन बसल्या. स्वयंपाकी वाढत होता. जेवणं झाली. काय अक्का, आता काय विश्रांतीचा विचार आहे वाटतं? आबासाहेब म्हणाले. थोडा आराम करावा म्हणते. कांचनगड फुलून गेलं होतं. पहाटेपासून राजवाड्यावर सनईचा उघडा वाजत होता. लोकांची वर्दळ होती. इतक्यात दारात कार येऊन उभी राहिली. त्यातून गिरिराज व त्याचा मित्र विजू हे राजवाड्यात आले. युवराज आले, युवराज आले. वहिनीबाई, बाळराजे आले. मंजुळा, इकडेच बोलाव युवराजांना. हे बघा येतच आहेत. नमस्कार करतो आई. आयुष्यमान भव. बाळराजे, यायला उशीर का केलात? आई, लवकर निघणार होतो पण जमलंच नाही. बरं बरं, आता स्नान वगैरे लवकर आटोपा. आता थोड्या वेळाने राजेश्वराच्या अभिषेकाला निघायचं आहे. बरं, निघतो आम्ही. मंजुळा, महात्बाला सांग हो बाळराजांचं सर्व पाहायला. उत्तम गुरु आले वहिनीबाई. आटोपलं का?
कुठंपर्यंत आलंय? हो, थोड्या वेळात तयारच होते. अरे कोण आहे रे तिकडे? गुरुला दूध आण बरं. गुरु, कुलस्वामिनीचा अभिषेक झाला का? हो, तो आटोपूनच इकडे आलो. घ्या दूध. वहिनीबाई, राजा आलेत. बरं बरं. हं, कुठंपर्यंत आलंय? झालंच, निघायचं आहे आता. आणि अक्कासाहेब दिसत नाहीत? त्या स्वयंपाकघरात आचार्याला सूचना देत आहेत. बरं बरं. बाळराजे, बरं झालं आलात. स्नान वगैरे आटोपलं? हो बाबा. महात्बा म्हणाला तुम्ही बोलावलं म्हणून मी तिकडेच निघालो होतो, तर मंजुळा म्हणाली तुम्ही इथे आहात म्हणून इथे आलो. घ्या दूध, घ्या बाळराजे. आणि हे बघा, आम्ही चाललोच अभिषेकाला. आम्हाला 1.5-2 तास लागतील, तर येणाऱ्यांची व्यवस्था नीट झाली की नाही ते पहा. आणि येणाऱ्यांचे व्यवस्थित स्वागत होत आहे की नाही यावर लक्ष ठेवा. हो, जातो मग आम्ही. आणि तो तुमचा मित्र विजू नाही दिसत? आहे, बसलाय त्याला दिलेल्या खोलीत पुस्तक वाचत. चला गुरु. बाबा, मी सोडतो मंदिरापर्यंत गाडीत तुम्हाला आणि गुरुला, आणि मग येतो राजवाड्यात. असू द्या, जाऊ आम्ही रथात. एक रथात बायका मंडळी येतील आणि आम्ही गुरु जाऊ एका रथात. ठीक आहे, तर मग मी निघतो. बाळराजे दिवाणखान्यात आले. खाली मखमली गालीचा अंथरला होता. त्यावर तशाच रंगाचे लोट ठेवले होते. 4 बाजूला 4 प्रकारच्या कुंड्या फुले लावून ठेवल्या होत्या. मध्यभागी एका चांदीच्या सोंडेची कुंडी होती. त्या सोंडेत निशिगंध व गुलाब यांची फुले लावली होती. त्यांचा मंद सुवास दरवळत होता. वर भिंतीवर वाघाच्या मृगाच्या शिकारीहून आणलेले कातडे लटकवलेले होते. हे सर्व पाहत असताना नोकराने मध्येच येऊन सांगितले, युवराज, चिंतामणीकर व इनामदार आलेत. गिरिराज त्यांच्या स्वागतासाठी दारात गेले. या इनामदार, चिंतामणीकर. शंकर्या, यांना पाय धुवायला पाणी दे. भाऊजी पण आले? या भाऊजी. महात्बा, जा. यांची व्यवस्था कुठे केली तिथे घेऊन जाया ना. राजेश्वराच्या मंदिरात ब्राह्मण सोवळे नेसून बसले होते. चांदीच्या 2 समयात येवत होत्या. आबासाहेब व पार्वतीबाई अभिषेकासाठी बसले. रुद्राची 11 आवर्तनं झाली. आरती झाली. प्रसाद वाटण्यात आला. दुपारी जेवणाची पंगत ओसरीवर बसली. संकल्प सोडला आणि जेवणं झाली. दुपारच्या विश्रांतीनंतर सर्वजण दिवाणखान्यामध्ये चहा पाण्यासाठी जमले. गिरिराज, तुमचे राजेगुंडे कसे आले नाहीत? चिंतामणीकर म्हणाले. हो, आम्हीही तोच विचार करतो. गिरिराज, पण का हो चिंतामणीकर, दरवर्षी होणारे उत्सव याबद्दल तुमचं काय मत आहे? विजू म्हणाला. त्याचं काय आहे विजयकुमार, जे पिढ्यानपिढ्या चालत आलंय ते केलंच पाहिजे. चिंतामणीकर म्हणाले. अहो, पण आपल्या मनाला या गोष्टी कितपत रुजतात, आणि या उत्सवात जो पैसा तुम्ही लोक खर्च करता तो एखाद्या शाळेला किंवा कुठल्या संस्थेला का देत नाही? विजू. विजयकुमार, त्याचं काय आहे माहीत आहे का? इनामदार प्रथमच बोलत होते. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कारण हा जर पैसा एखाद्या संस्थेला दिला तर हजारो लोकांच्या उपयोगाला येतो आणि तो द्यायला पाहिजे. परंतु समाज परिवर्तन हे एकदम होत नसते. ते हळूहळू होत असते आणि एकदम व्हायलाही नको. नाविन्याला प्राधान्य द्यावे हे खरे, परंतु पूर्वीच्या ह्या आपल्या म्हणून काही रूढी परंपरा आहेत त्या एकदम सोडायलाही नकोत. तसेच भारतीय संस्कृती ही एक आदर्श संस्कृती आहे आणि आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे. आता सर्व जोपासायला पाहिजे असंही नव्हे. ज्याच्यापासून काही लाभ नाही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. उदाहरण घ्यायचे झाले तर आपल्याला श्राद्ध पक्ष याचे घेता येईल. आपण जे करतो ते खरंच मृतात्म्याला जातं का? त्यापेक्षा त्या दिवशी खीरपोळी करून एखाद्या गरीबाला जेवायला घाला किंवा त्यानिमित्त अनाथ आश्रमाला 1 दिवसाचे जेवण किंवा पैसे द्या. पण असे कोणी करत नाही.
सुफी साधूंचाही मोठा समुदाय 13व्या-14व्या शतकात भारतभर पसरला होता. तेही भारतीय लोकजीवनाशी समरस झाले, परंतु त्यांचा हेतू फक्त धर्मप्रसार हा होता. तर उलट भारतीय संतांचा उद्देश आपला धर्म व समाज टिकवणे हा होता. मराठी संतांचा संप्रदाय ज्ञानेश्वरांपासून सुरू झाला असे सांगण्यात येते. संन्याशांची मुले म्हणून त्यांच्या वाट्याला जी कुचंबना आली, त्यामुळे उच्च वर्णावर चिडून न जाता त्याने आपल्या सहानुभूतीचा ओघ उपेक्षित बहुजन समाजाकडे वळवला. धार्मिक बाबतीत तर एकजूट टिकवून ठेवली. संत हे केवळ मोक्षमार्गी नसून ते लोकाभिमुख होते. लोकातील विविध व्यवसाय, त्यांच्या चालीरीती इत्यादींची त्यांना सूक्ष्म जाण होती. गिरिराज म्हणाले, मालक, कुंभारगडहून निरोप घेऊन माणूस आला आहे, असं म्हणत शंकराने एक पाकिट दिलं. गिरिराजाने पत्र वाचलं व म्हणाले, वाह, आनंदाची बातमी आहे मंडळी. राजे गुंडेंना मुलगा झाला. जननाशौच आहे म्हणून आम्ही येऊ शकत नाही असे लिहिले आहे. वाह वाह, हा तर शुभ समाचारच आहे. काय काय शुभ समाचार आहे कुंडीराज, असे म्हणत आबासाहेब दिवाणखान्यात आले. बाबा, राजे गुंडेंना पुत्ररत्न झाले, त्यामुळे ते आले नाहीत. हे घ्या पत्र, असे म्हणत गिरिराजांनी पत्र दिले. इतक्यात चहा आला. घ्या मंडळी चहा. तुमची चर्चा चांगलीच रंगली होती, आबासाहेब म्हणाले. त्याचं काय आहे, सहज विषय निघाला आणि वाढत गेला. विजू, तसं नाही म्हणता येणार. अहो, हे लग्न उत्सव, जे माणसं एकत्र येण्याचे कार्यक्रम आहेत ते यासाठीच. त्यामुळं माणसामाणसात प्रेम वाढते, विचारांची देवाणघेवाण होते, समाज जागृती होते. पूर्वी आत्तासारखी चर्चासत्रे, साहित्य संमेलनं फार कमी होत आणि तेही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचतही नसत. म्हणूनच अशी योजना आपल्या पूर्वजांनी आखली असावी. मग तो उत्सव असो, नाहीतर स्त्रियांचे हळदी कुंकू असो, उद्देश हाच की लोकांनी एकत्र यावे, आबासाहेब म्हणाले. बरं मंडळी, चला, आता आरतीची वेळ झाली. राजेश्वराच्या मंदिरात जायचे आहे. चला मंडळी. रात्रीची आरती झाली. रुक्मिणी स्वयंवर आख्यान यासाठी कीर्तनकार उभा राहिला. कृष्णचरित्रात एक हृदयंगम प्रसंगावरचे ते काव्य रचून झाल्यानंतर नरेंद्राने ते अतिशय उत्साहाने आपल्या बंधूंच्या उपस्थितीत राजसभेत वाचून दाखवण्यास प्रारंभ केला. काव्य ऐकताना राजाला त्याच्या सौंदर्याने भुरळ घातली. वाचता वाचता नरेंद्र, देवाचिया दादुलेपणाला उबारा, न साहीची साताही सागरा, भेने वसरावनी राजभरा दिधली द्वारावती, या ओवीपर्यंत आला. काव्य ऐकताना राजाच्या मनात आनंदाबरोबर मोहही उसळू लागला. यादव राजा म्हणाला, या ग्रंथाचा अभंगू मज द्यावा. मी जेतुकिया वोविया तेतुके सोनटके आणि चौथरिया असू ओवाळीनं घालीनं. ग्रंथाच्या समाप्ती मुद्रेत नरेंद्राने राजाचे नाव गोवण्याचे मान्य केले असते तर नरेंद्रास राजाने काव्यांच्या ओवी संख्येइतकी सुवर्ण नाणी दिली असती. परंतु नरेंद्राच्या मनस्वी स्वभावाला ते पटणार नव्हते. तो राजसभेत बसत होता. तो राजा खरोखरच रसिक आहे या कल्पनेने. त्या कल्पनेला तळा जाताच नरेंद्र तात्काळ स्वाभिमानाने उद्गारला, ना राजे हो, आमुचया कविकुळा बोलू लागेल. शेवटच्या दिवशी पालखी निघाली आणि कांचनगडचा उत्सव पार पडला. लोक पांगले. गिरिराजही परत अकालगडला कॉलेजात परतले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.